शारदीय नवरात्र महोत्सव आणि या पावन पर्व काळानिमित्त चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रथम दिवस. या सप्ताहाच्या आयोजनाच्या निमित्तानं चालत असलेली ही शिवमहापुराण कथा. या शिवमहापुराण कथेला आरंभ करायचंय. ग्रंथ जीवनामध्ये अत्यंत मौल्यवान आहेत. मनुष्य देह धारण करून ज्या वेळेला आपण पृथ्वीवर जन्माला येतो, मानवाने केलेली ही ख्याती आहे. मनुष्य देह प्राप्तीनंतर माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे जीवनामध्ये. बुद्धीचा सारासार विचार हा केवळ या मनुष्य देहालाच प्राप्त झालेला आहे. नाहीतरी आतापर्यंत आपण कधी असं पाहिलं नाही की गावातल्या सगळ्या गाई म्हशींनी मिळून सप्ताह केला असेल, गाई म्हशींनी मिळून हरिपाठ केला असेल, सगळ्यांनी मिळून एखादी भजनाचा कार्यक्रम ठेवला असेल.
गावातल्या शेळ्या बकऱ्यांनी मिळून समजा असं ठरवलं असेल की चला आपण एक कीर्तन ठेवूयात, हे सगळे कर्म उच्चतम भक्तीचे केवळ मानव देहाला लावण्यात आलेले आणि म्हणून अनादी काळापासून प्रत्येक युगामध्ये 4 युगाच्या आवर्तनामध्ये ग्रंथ प्रमाण आहेत तुमच्यासाठी आमच्यासाठी. ग्रंथात लिहिलेल्या गोष्टी, पुराण, वेद, शास्त्र, दशोपनिषद, मूळ हिंदू धर्माचे ग्रंथ तुम्हाला मला दिशा दाखवतात. जन्माला आल्याचं सार्थक कशाने होईल? देह धारण करून जन्माला आल्यानंतर, मनुष्य देह घेऊन आल्यानंतर कर्तव्य कर्म काय आहेत, पुरुषार्थ कोणते साधायचे, या सर्व गोष्टी तुम्हाला मला ग्रंथ सांगतात. आणि म्हणून प्रत्येक वेळेला नवीन ग्रंथ, नवीन ग्रंथाचं चिंतन आणि त्याच्यावरती कथा ऐकायला मिळावी या हेतूने आमदार साहेबांनी इथं केलेलं जे नियोजन आहे की मागच्या वर्षी देवी भागवत आपण श्रवण केलं, त्याच्या मागच्या वर्षी आपण रामकथा श्रवण केली, खंडेरायाचं चरित्र मागच्या वर्षी आपण चरित्र सेवन केलंय आणि आता यावेळेस आपल्याला शिव महापुराणाची कथा श्रवण करायची. सर्वप्रथम शिव महापुराणाची माहिती सांगावी लागते. शिव महापुराण नावाचा हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ निर्माण कसा झाला, याचे निर्माते कोण आहेत, हे लिहिलं कोणी, हे सांगितलं कोणी, लिहिण्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता. 18 महापुराण हे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रचलित आहे. आमचा धर्म, हिंदू धर्म हा 18 महापुराण, 4 वेद आणि 6 शास्त्रावर आधारित आहे. दशोपनिषदांनीही धर्माला टिकवून ठेवण्यासाठी मोलाचा उपदेश दशोपनिषदांनी केलेला आहे. 18 महापुराणाची रचना महर्षी व्यास करतात. अनेक ऋषी या देशात होऊन गेले, अनेक ऋषींची परंपरा या देशात होऊन गेलेली आहे. ती परंपरा आजपर्यंत ही टिकलेली आहे, चालू नाही. ती गादी परंपरा, ती सनातन संस्कृती, ती वैदिक परंपरा आजपर्यंत टिकवून ठेवलेली आहे, चालत आहे, पुढेही चालत राहणार. ज्या दिवशी ही परंपरा संपली त्या दिवशी प्रलय यायला वेळ लागणार नाही. महर्षी व्यास ज्यांनी 18 महापुराण, 4 वेद, 6 शास्त्र लिहिले म्हणजे सांगितले आणि भगवान गणेशाने ते लिहिले. वेद ऋषींचा वेद ज्यावेळेला तयार करतात महर्षी व्यासांचा परिचय असा आहे की पाराशर नावाचे ऋषी होते आणि त्यांच्या पोटी यांचा जन्म झालेला आहे. व्यासांच्या विषयी माहिती तुम्हाला सगळ्याला आहे, ती सांगायची आवश्यकता नाही. महर्षी व्यासांनी हा ग्रंथ ज्या वेळेला लिहिला त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे तर त्या पद्धतीने भक्तांनी तशी याचना केलेली आहे. आणि सगळे पुराण लिहिण्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की ही सनातन संस्कृती, आम्ही कुठून जन्माला आलोय, आमचा उदय भारत देशामध्ये कसा झालेला आहे, हा भारत वर्ष कसा निर्माण झालेला आहे, याचे मूळ संस्थापक कोण आहेत, आमचा जन्म कुठून आहे, आम्ही कोण आहेत, काय वागतोय, काय करतोय, काय उद्दिष्ट आहेत आमचे, हे दाखवून देण्यासाठी, मानव जातीच्या कल्याणासाठी पुराण लिहिण्यात आले. महर्षी व्यासांचे शिष्य होते सुतजी महाराज. सुतजी महाराजांना इच्छा झाली अभ्यास करावा वेदांचा, म्हणून सुतजी महाराज व्यास महर्षींच्या जवळ गेले आणि इच्छा व्यक्त केली. त्यावेळेला त्या काळामध्ये उच्च कुलवान घराण्यात जन्माला आलेल्या एखाद्या जीवालाच वेदांचा अभ्यास करण्याचा अधिकार होता, सर्वसामान्यांना नव्हता. आणि सुतजी महाराजांची गंमत अशी की ते निकृष्ट कुळामध्ये जन्माला आले होते. गुरुदेवांच्या समोर आपली इच्छा व्यक्त केली, माझी इच्छा आहे की मला तुम्ही वेदांना अभ्यास करण्याचा, वेदांचा अभ्यास करण्याचा, वैद जगांच्या समोर प्रतिपाद्य विषय मांडण्याचा तुम्ही मला आदेश द्यावा. असं म्हणल्यानंतर महर्षी व्यास म्हणतात, परंपरा घालून दिलेली आहे, मर्यादा घालून दिलेली आहे आणि मर्यादा घालून दिलेली असल्यामुळे तुला वेदांचा अभ्यास नाही करता यायचं, पण 18 महापुराण वेदांचाच सार आहे. ते 18 महापुराण तू संपूर्ण जगामध्ये त्या वेदांचा, त्या पुराणांचा प्रचार प्रसार करावा असा मी आदेश तुला देतो, असं गुरुनी शिष्याला सांगितलं. सुतजी महाराज प्रसन्न झाले, तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रा करत करत प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी आले.
आणि प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी आल्यानंतर सर्व ऋषीमुनींनी सुतजी महाराजांना येताना पाहिलं, आनंद झाला. सगळ्या ऋषीमुनींनी त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातलं आणि साष्टांग दंडवत घालून दोन्ही कर जोडून अत्यंत विनम्र भावनेने, विनम्र अंतःकरणाने सर्व ऋषीमुनींनी सुतजी महाराजांना एक प्रश्न केला. सुतजी महाराज, आमच्या सगळ्या ऋषीमुनींना एक प्रश्न पडले, उत्तर सांगा बरं. ते म्हणाले, बोला काय उत्तर आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्या योग्य माझी बुद्धी असेल, माझा अभ्यास असेल तर मी नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. त्यावेळेला सर्व ऋषीमुनींनी दोन प्रश्न सुतजी महाराजांच्या समोर व्यक्त केले. पहिला प्रश्न होता, या जगामध्ये कितीही ज्ञान प्राप्त केलं तर आणखी ज्ञानाचा सागर शिल्लकच उरतो, आणखी काही ना काही शिकण्यासारखं शिल्लक राहतं. सगळ्याच गोष्टी मनुष्य शिकण्यातला भाग नाही, पण तरी सुद्धा ज्ञान आणि वैराग्ययुक्त भक्तीने विवेक कसा वाढतो, विवेक माणसाचा सतत जागृत होण्यासाठी माणसानं काय केलं पाहिजे, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, साधू सत्पुरुष सात्विक माणसं सज्जन माणसाच्या अंतःकरणातला काम क्रोध जर घालवायचा असेल, आयुष्यभर भगवंताची भक्ती अंतःकरणात दृढ राहावी, मन कधीच विचलित होऊ नये, भगवंतावरती अविश्वास होऊ नये, मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत माणसाकडून भक्ती घडावी, यासाठी मनुष्यानं काय केलं पाहिजे, या दोन प्रश्नाची उत्तर द्या. सुतजी महाराज ज्यावेळेला प्रश्न ऐकतात त्यावेळेला स्मित हास्य करतात. कारण प्रश्न विचारल्यानंतर स्मित हास्य ज्या वेळेला एखाद्या वक्त्याच्या चेहऱ्यावरती निर्माण होतं, अर्थातच त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना येते. हा पहिला अर्थ निघतो आणि दुसरा अर्थ असा निघतो की ते प्रश्न त्यांना आवडलेला असावं म्हणून त्यांना ते स्मित हास्य तयार होत असतं. दोन्ही कारण सुतजी महाराजांना लागू होतात. एकतर सुतजी महाराजांना प्रश्न आवडला आणि दुसरी गोष्ट काय आवडलं, त्या प्रश्नाचं उत्तर येतं म्हणून पण ते हसत होते. आणि त्यावेळेला सुतजी महाराज म्हणतात, हे ऋषीमुनी हो, आज जे प्रश्न तुम्ही मला विचारलात या प्रश्नामुळे सगळ्या जगाचं कल्याण होईल. आणि तुम्ही जे प्रश्न विचारलात त्या प्रश्नाचं उत्तर सांगण्यासाठी मला शिवमहापुराणाकडे जावं लागेल. कारण तुम्ही जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तर त्या महापुराणामध्ये आहेत, ज्या महापुराणामध्ये भगवान भोलेनाथ शंकराचं संपूर्ण चरित्र लिखाण करण्यात आलेलं आहे. सृष्टीची उत्पत्ती, भगवान शंकराची निर्मिती, भगवान शंकरांनी केलेली जगावरती कृपा, भगवान शंकराच्या अनंत लीला, ज्यावेळेला आपण श्रवण करू ना, आपली भक्ती नित्य परमेश्वराच्या चरणावरती वाढत जाईल. अमावास्येच्या रात्री नाहीसा झालेला चंद्र दुसऱ्याच दिवसापासून त्याची कोर वाढायला लागते. तसं अंतःकरणातली भक्ती नाहीशी झालेली आहे आणि नाहीशा झालेल्या भक्तीला उगम स्थान करायचं असेल तर त्यासाठी भगवान भोलेनाथ शंकराच्या लीला आहे का, परमेश्वरांनी सृष्टीच्या निर्मितीसाठी काय केलं, परमेश्वरांनी भक्तावर केलेली कृपा, परमेश्वरांनी काय काय कर्म केलेली आहेत, हे ज्या वेळेला आपण ऐकू त्यावेळेला आपली भक्ती परमेश्वराच्या चरणावर दृढ होणार आहे, स्थिर होणार आहे. आणि म्हणून आज मला मोठा आनंद होतोय की मला शिव महापुराण सांगावं असं वाटते. एक अनुष्ठान आपण तयार करूयात. एक 7 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये मी पूर्ण 7 दिवसामध्ये तुम्हाला शिव महापुराण, या शिव महापुराणामध्ये सांगण्यात आलेल्या सर्व लीला मी तुमच्या समोर सांगतो असं म्हणून अनुष्ठान करायचं ठरवलं सर्व ऋषीमुनींनी. कुठं? प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी. प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी सर्व ऋषीमुनींनी अनुष्ठानाची सुरुवात करायला सांगितली. पण मग अनुष्ठानाची सुरुवात करायला सांगितल्यानंतर झालं असं की सर्वप्रथम नियम असा आहे की एखादा अनुष्ठान चालू करायचं असेल, सुरुवात करायची असेल तर त्यासाठी काही नियम आहेत. ते नियम आपल्याला अगोदर करावे लागतील. पालन काय करावं लागेल? ज्या ठिकाणी अनुष्ठान करायचंय प्रथमतः ती जागा ते आसन सिद्ध केलं पाहिजे, पवित्र केलं पाहिजे.
मग नाही का 1 महिन्यापासून इथली जागा पवित्र केली जाते, झाडून काढलं जाते, साफसफाई चालू आहे, सुंदर मंडप घालण्याचा कार्यक्रम चालू आहे, सगळं चालू आहे. मग देवीची स्थापना झाली, आदिशक्ती भवानी जगदंबेची आराधना झाली. आदिशक्ती भवानी जगदंबेला बोलवलं ना. 8 दिवस, मागच्या 8 दिवसात काय कार्यक्रम चालू होता? सगळ्याच्या घरचे भांडे, सगळ्याच्या घरचं धुणं बाहेर येऊन पडलेलं. मग मी विचारलं एका माऊलीला कीर्तनाला जात असताना, रस्त्यावर सगळा पसारा मांडून ठेवलेला, घराला सारवण चालू आहे, कलर देणं चालू आहे, घरातलं धूळ चालू आहे, सगळं धूळ बाहेर आणली जाते. आणि मग विचारलं, म्हणलं तुम्ही असं का एवढा सगळं घरचा पसारा बाहेर आणून ठेवलाय? घरात काही नाही, सगळं घर रिकामं केलंय, चिंदीनं चिंदी बाहेर काढली घरातली, एवढा तुकडा कपड्याचा ठेवला नाही का काढलाय? त्या माऊलीनं सांगितली, म्हणे आता दसरा आहे, आता घटच बसणार आहेत, आता घटस्थाप नाही, तर मग घट बसवायचे तर मग मळक्या घरात देवीला नाही बोलवलं जात. मग मळक्या घरात नाही बोलवलं जात, मग स्वच्छ करावं लागेल, धुवावं लागेल, पवित्र करावं लागेल, सगळीकडे गौमूत्र शिंपावं लागेल, ऊद घालावं लागेल, उदाच्या धुरीनं सगळं घर पवित्र होईल आणि मग घट बसवायचे. मग देवी आवाहन केल्यानंतर अशा पवित्र वातावरणात, पवित्र अशा घरात मग त्या देवीची स्थापना करता येईल. माऊली असं कसं बसवता येईल? मी त्या माऊलीला विचारलं. 9 दिवसासाठी देवी आपल्या घरी बोलवायचे, तिचं अधिष्ठान मांडायचे, तर आपलं घर एवढं पवित्र, श्वास संपेपर्यंत त्या परमेश्वराला हृदयात जर ठेवायचं असेल तर ते हृदय किती पवित्र करावं लागेल. तो काय असं कोणत्याही हृदयात येऊन बसेल का? जावचं बरं झालेलं बरं वाटत नाही, नंदचं बरं झालेलं बरं वाटत नाही, शेजारी टीव्ही घेतलेली बरी वाटत नाही, एखाद्याच्या पोराला नोकरी लागलेली बरी वाटत नाही, भावकीच्या लोकांना शेतात जास्त पिकलेलं बरं वाटत नाही. असल्या हृदयात परमात्मा निवास करेल असं वाटते तुम्हाला? एवढ्या मळक्या मनामध्ये, एवढ्या मळक्या हृदयामध्ये परमात्मा विराजित होईल? थांबेल देव आपल्या हृदयात? 9 दिवसासाठी बोलवतंय, 9 दिवसासाठी देवीला. त्या देवीला आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा, त्या मायेला आपल्या इशाऱ्यावर चालवणारा, त्या मायेची सत्ता घेऊन सगळ्या जगाची निर्मिती, विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय करणारा परमात्मा हृदयात बसवायचे. मग काही तो असं मळक्या हृदयात येऊन बसणार आहे का? अंतःकरण पवित्र झालं पाहिजे. काम नाही झालो पाही रिकामा. अंतःकरणाचे काम, क्रोध, मोल, दोष, विक्षेप, आवरत सगळे दूर झाले पाहिजे. मन कसं पवित्र झालं पाहिजे. नवीन सारवलेलं घर, नवीन बांधलेलं घर जसं आहे ना, तसं मन पवित्र झालं पाहिजे. अशा पवित्र मनाने त्या परमेश्वराची साधना केली की तो परमात्मा या हृदयात येऊन निवास करायला किती वेळ लागते? आहेच आतमध्ये, त्याला बोलवायची गरज नाही, आहे आतमध्ये, आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा विसरलाशी. तुझ्या परमात्मा तुझ्याच हृदयात आहे. तुकोबारे प्रमाण देतात, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. परमात्मा ते हृदयात आहे, तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आराम की भ्रांताश काम विषयावरी. परमात्मा आत आहे, आत असलेल्या परमेश्वराला प्रगट करायचे. म्हणजे कसं करावं लागेल? एका माणसाने प्रश्न विचारला, तूप कुठे, तूप कुठे, तूप कुठून तयार होतं, तूप कुठून निर्माण होतं, तुपाचा जन्म कशातून आहे सांगा. त्याला एका माणसाने सांगितलं, दुधातनं तुपाचा जन्म होतो. दुधातून? तर तुमच्याकडे पाण्यातनं तूप तयार होतं. मग असं तुम्ही जर समजा एकसारखं माझ्याकडे असे डोळे लावून पाहत बसला तर मला कथा कशी करता येईल सांगा बरं. असा पहिला दिवस आपल्या भेटीचा, अजून इथून पुढे 6 दिवस आपल्याला थांबायचं आहे, कथा करायची, सगळं महापुराणाचा अभ्यास करायचा आहे, बऱ्याचशा श्लोकाचं चिंतन करायचं आहे. 7 संहितेमध्ये हा ग्रंथ विभागला गेलेला आहे. रोज एक संहितेचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. मग तुम्ही जर असं मुंड्या नाही हलवायचं, मान नाही हलवायचं, एकसारखं टाकलं असंच बघायचं, जसं काही माझं काहीतरी चुकायला लागलं. थोडा हसा, माना हलवाशा, बसून बसून टाकून जाल असं छान हलवा माना. एकसारखं असं बसायचं काम देवी बसलेली आहेत मातामध्ये. हलवायचं नाही, डोलायचं नाही. डोलतील हलतील पण तसा भक्त पण पुढे आला पाहिजे. तुम्ही नका बसू देवी बसल्यासारखं, तुम्ही हालायचं, डोलायचं, बोलायचं, मस्त एक्सप्रेशन सुंदर, प्रसन्न राहायचं. नाही तर मग कसं काय काय लोकांचा चेहरा किती जरी हसवायचं, किती जरी बोलायचं, कपाळाला बाकीच नाही सारखं. तशी कोणती माऊली नाही. मला माहिती आहे सगळं खूप छान
ताटा मावल्या सुंदर सुंदर छान घरचं सगळं देवीचं उरकून घटस्थापना करून सगळं कार्यक्रम करून घरचं आजची देवीची पूजा करून सुंदर सुंदर साड्या वेड्या घालून मस्त गंध पावडर करून आलात तुम्ही सगळेजण. आणि मला असं फ्रेश आलेलं आवडतं बरं का. मग तो काय हो काही जणांची पूजा साडी मळकी घातलेली भाजीला फुडी टाकायची इकडे येऊन पूजेला बसायचं. नाही मला एक सांगा, अशा तोंडावर सगळे केस आलेले आणि तोंड स्वच्छ धुतलेलं नाही, कपडाला गाठी, आपण स्वच्छ नाही, असं कसंही असं कळकळ गेलो समजा आपण सकाळी सकाळी आपल्या मालकाच्या समोर समजा ते निघाले ड्युटीला तयार होऊन आणि तुम्ही असं नीट जरा असं थोवाड जरा चांगलं करून ये माझ्यासमोर मी चाललोय कामाला चांगलं असं म्हणते की नाही तुमचे मालक सांगा बरं. मग जे एका जन्माचे मालक आहेत त्यांना तसला चेहरा नाही आवडत, तो जो जन्मजन्मांतरीचा मालक आहे त्याला तरी कसं आवडेल बरं. असं प्रसन्न होऊन यायचं, भगवंतासाठी सजायचं, भगवंतासाठी नाटायचं, फ्रेश होऊन यायचं, सुंदर रोज जेवढी क्रीम लावतात त्याच्यापेक्षा 2 पट लावून कथेला यायचं, पण प्रसन्न होऊन यावं. मला आवडतं प्रसन्न वातावरण. तुम्ही सुंदर दिसले पाहिजे गुलाबाच्या फुलासारखे. त्या मंडपाच्या बाहेर येत असताना सगळं संसार घर, मी कोणाची पत्नी आहे, मी कोणाची मुलगी आहे, मी कोणा जातीची आहे, मी कोणा धर्माची, सगळं बाहेर टाकायचं. मध्ये येताना फक्त एक म्हणून यायचं, मी माझ्या परमेश्वराची, परमात्मा फक्त माझा. आज त्याला भेटायला मला जायचंय, आज कथेमध्ये तो मला भेट देणार आहे, एवढं ठरवायचं नाही यायचं, असं म्हणून यायचं. बाहेरच्या मंडपात बाहेर आहे ना, तिथं आल्याबरोबर 2 मिनिटं डोळे झाकायचे, चलता चलता पावलं उचलता, देवा आता माझी सगळी उपाधी संपू दे बरं, आता फक्त 3 तासासाठी मी तुझी आणि तू माझा, बस 3 तास मला तुझं बोलणं ऐकायचंय, तू मला सांगणार मग मी ऐकणार, मग आनंद लुटायचे मला तुझ्या स्वरूपाचा, असं म्हणायचं आणि आतमध्ये यायचं. कसं यायचं, मी जशा गोपिका भगवान श्रीकृष्ण परमेश्वराला भेटायला जायच्या, जसा एखादा भक्त भगवंताला भेटायला जात असतो तर मन प्राण सर्वस्व अर्पण करत असतो, असं सर्वस्व अर्पण करून कथेला यायचं. मी सांगत होते तुम्हाला, एक मनुष्य विचारला, काय तू कुठून जन्माला येतं. दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं, दुधातून जन्माला येतं. गाईची काढलेली मिरची 10 आणून पुढे ठेवली भांड दुधाचं आणि विचारले, काय सांगा बरं याच्यात कुठं तूप आहे. तुम्ही म्हणला ना दुधातलं तूप आहे, तूप जन्माला येते, कुठे आहे बघा बरं आहे का याच्यात. दुधात तूप आहे तर दाखवा ना कुठे. कसं दाखवायचं, कसं दाखवायचं. समोरच्या व्यक्तीने उत्तर दिलं, दाखवणार नाही, दाखवणार अशातला भाग नाही, दाखवणार, पण ते दूध नुसतं समोर ठेवल्यावर आपल्याला त्यातलं तूप नाही दिसणार. मग काय, त्याच्यावर प्रक्रिया करावी लागेल. आधी त्याला तापायला ठेवावं लागेल, तापलेलं दूध परत थंड करावं लागेल, थोडंसं कोमट झाल्यानंतर ते त्यात इतकंसं विरजण टाकावं लागेल, इतकंसं विरजण टाकल्यानंतर 12 तास त्याला न हलवता एका ठिकाणावर ठेवावं लागेल. 12 तासानंतर त्याला पाहिल्यानंतर त्याची द्रवीभूत असलेली अवस्था घन होत असते, म्हणजे ते जे पाण्यासारखं पातळ आहे ते घट्ट बनलेलं आहे, त्याचं रूपांतर दुधातून दह्यात होत असतं. दही बनलेलं जे आहे त्या दह्यामध्ये त्यात जितका भाग दह्याचा आहे, जितकं प्रमाण दह्याचं तितकंच प्रमाण पाण्याचं ओतावं लागेल. लई मोठं गरम उगळतं पाणी ओतून ठेवचं. काही बायकांना तूपच करता येत नाही, ताकच करता येत नाही, लोणीच काढता येत नाही, लोणीच काढता येत नाही. त्यात थंड पण तितकंच घालावं लागेल. नाही निघालं वातावरणानुसार थोडंसं गरम टाकावं लागेल. दोन्ही शिरवणी ज्याला म्हणतात ते दोन्ही टाकावं लागेल आणि त्याचं घुसळून गेल्यानंतर मग काय होईल, त्यातून नवनीत बाहेर पडेल. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. वायाच्या गोष्टी बोलत बसू नको. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. सर्व शास्त्रांचं, सर्व वेदांचं, सर्व पुराणाचं मंथन कर आणि त्यातून जे सार तत्व बाहेर निघणार आहे ते साऱ्या कानाने श्रवण कर, डोळ्याने त्या तत्वाला पाहण्याचा प्रयत्न कर, सर्व इंद्रियांचे काम करून श्रवण कर. परमात्मा 7 दिवसाच्या कथेतच तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. अनुभूती प्रचिती त्या परमेश्वराची तुला आल्याशिवाय राहणार नाही. काय करावं लागेल, प्रक्रिया करावं लागेल. प्रक्रियेशिवाय आपल्याला परमात्मा मिळू शकत नाही. दुधातच तूप आहे, पण त्या तुपाला बाजूला करण्यासाठी प्रक्रिया करावी लागेल. तसं आत
आत्मा आहे, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. मी सांगत होते की आत परमात्मा आहे, त्या परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, प्रक्रिया झाली पाहिजे. शांत 3 तास बसले पाहिजे. इतकं शांत करण्यामध्ये भक्तीचं विरजण टाकावं लागत असतं. मग ते द्रवीभूत असलेलं अंतकरण गहन पदार्थात परिवर्तित होतं आणि परिवर्तन झाल्यानंतर त्याचं घुसळण चालू झालं, मंथन चालू झालं की मग त्याच अंतकरणामध्ये परमात्मा उदय पावत असतो. उदय झालेल्या परमेश्वराला चर्मचक्षुने ज्ञानचक्षुने पाहिलं जातं. परमात्मा आहे, परमात्मा दिसतो, परमात्मा बोलतो, परमात्मा भेटतो, पण त्यासाठी अंतःकरणाची तयारी लागते. काय लागतं त्या परमेश्वराला बोलवण्यासाठी? काही नलगे का भावची कारण, तुका मनियान विठ्ठलाची. शपथ खातो पांडुरंगाची, शपथ खातो माझ्या परमेश्वराची, पण सांगतो काय, त्या देवाला प्राप्त करण्यासाठी काही नाही, फक्त भाव लागतो. तो भाव जागृत करायचा आहे. भक्ती आहे अंतःकरणामध्ये, पण तो भाव जागृत करायचा आहे. भाव जागृत करण्यासाठी कथा श्रवण केली पाहिजे, कीर्तन श्रवण केलं पाहिजे, नामसंकीर्तन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, तरच अंतःकरणामध्ये भाव जन्माला येतो. जन्माला आलेला भाव भगवंतापर्यंत घेऊन जात असतो. 2 मिनिटं सगळेजण सुंदर भजन करा बरं बघू. मी पुढं म्हणते, तुम्ही माझ्या मागं म्हणा. मस्त सुंदर वातावरण तयार होईल. म्हणणार माझ्या पाठीमागे, सोपं तुम्हाला सगळ्याला म्हणता येईल असं भजन म्हणते. माझ्या पाठीमागे म्हणा सगळेजण. हा